भक्ती, संस्कृती आणि संस्काराची अखंड परंपरा जपत लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची हा अभिनव उपक्रम यंदा संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलामध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। गावोगावी निघालेल्या पायी दिंड्यामधून विठ्ठल नामाचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर, अभंग वारीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। कपाळी केशरी गंध, देवा मला तुझा छंद, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, रुक्मिणी विठ्ठल अशा गजरात विद्यार्थ्यांनी वारीचा आनंद घेतला। विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह विविध संत महंतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी वारीची परंपरा जिवंत केली। टाळ मृदुंग, फुगड्या, पाऊली, भारुड, अभंग आणि इतर भक्तिपर नाटिकांमधून वारकरी संप्रदायाचा संदेश प्रभावीपणे सादर करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष अण्णासाहेब मस्के पाटील, माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयातील सुमारे 40,000 विद्यार्थ्यांनी आपापल्या गावांमध्ये पायी दिंडी सोहळा आयोजित केला होता। या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। अधूनमधून बरसणारा रिमझिम पाऊस, वातावरणातील आल्हाददायक गारवा आणि त्यात दुमदुमणारा विठ्ठल नामाचा गजर यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। अनेकांना प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीला जाता येत नसले तरी या उपक्रमामुळे गावातच वारीचा अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव घेण्याची संधी मिळाली होती। लोणी येथे प्रवरा कन्या विद्या मंदिर, अहिल्याबाई होळकर विद्यालय, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुमारे 5,000 विद्यार्थ्यांनी भव्य पायी दिंडी काढून ग्रामस्थांचे लक्ष वेधले। पालखी पूजन माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील, डॉक्टर सुस्मिता विखे पाटील, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, प्राचार्य विद्या घोरपडे, रेणू पाटील आणि ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले। दिंडीनंतर राम मंदिर प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी पाऊली, भारुड, अभंग, विठ्ठल भक्तीचा महिमा सांगणाऱ्या नाटिका, संत परंपरेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। विद्यार्थ्यांची आकर्षक वेशभूषा आणि भक्तिभावाने सादर केलेले कार्यक्रम सर्वांचीच मने जिंकून गेली। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण देण्यावर भर दिला जातो। सण, उत्सव आणि परंपराच्या माध्यमातून भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 2 वर्षांपासून वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची हा उपक्रम राबवला जात आहे। यंदा सर्व शाळांनी आपल्या गावामध्ये दिंडी काढून वारीची परंपरा गावागावात पोहोचवली। विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमाचे मोठे यश ठरले, अशी प्रतिक्रिया प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी व्यक्त केली। नमस्कार। यावर्षी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये नामदार साहेबांच्या आणि माननीय अध्यक्ष मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण दर शाळेमध्ये वारीचा कार्यक्रम घेत आहोत, ज्याच्यामध्ये मेन उद्देश हाच होता की गावकऱ्यांचा सुद्धा सहभाग व्हावा। कारण लास्ट इयर जर आपण बघितलं तर वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची याच्यामध्ये 26,000 विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं पार्टिसिपेशन होतं। तर आता गावागावांमध्ये जेवढ्या ग्रामीण शाळा आहेत सगळ्या याच्यामध्ये पार्टिसिपेशन व्हावं या उद्देशाने आपण याचं नियोजन केलेलं आहे। आणि याच्यानंतर भजन संध्या हा एक मोठा कार्यक्रम आपण दर शाळेमध्ये करणार आहोत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, एसनान मीडिया, लोणी।